ठळक घडामोडी. धान्य खरेदी केंद्रांमध्ये झालेल्या कोट्यावधींच्या खोट्याचा पर्दाफाश, 14 जणांवर गुन्हे दाखल. तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे कंटाळलेल्या वाडेघर ग्रामस्थांनी चक्क रस्ता बांबू बांधून वाहतुकीसाठी केला बंद आणि ब्रिटिश चरित्रकारांनी बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संबोधले. डॉक्टर नरेंद्र जाधव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन हे सर्वसामान्यांकरता काम करणारे शासन आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक गरजू लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे, त्याला योजना समजावून सांगितली जात आहे आणि त्याचा प्रत्यक्ष लाभही दिला जात आहे. यामुळे लाभार्थ्यांना होणारा त्रास आता होत नाही. यातून एक बाब निश्चितपणे सिद्ध झाली आहे की हे शासन केवळ घोषणा करणारे नसून थेट कामच करणारे शासन आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर ग्रामपंचायत येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा आणि पंतप्रधान महोदयांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री देसाई म्हणाले की देशातल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ थेट पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रा ही संकल्पना राबविण्याचा निश्चय केला आहे. आत्तापर्यंत जवळपास 1,75,00,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात शासन यशस्वी झाले आहे. पालकमंत्री देसाई यांनी या कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल आणि अन्य संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कोणत्याही शासकीय योजनेत सुसूत्रता आणण्यासाठीच्या आवश्यकता असल्यास त्या योजनेच्या अटी, नियम आणि शर्तींमध्ये आवश्यक ते बदल करण्याकरता शासन स्तरावर नक्कीच प्रयत्न केले जातील. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन संपूर्ण भारतात करण्यात आले आहे. हे शासन गरिबांसाठी, गरजूंसाठी समर्पित असून त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. यातून संपूर्ण भारतवासियांमध्ये आपला भारत देश महासत्ता बनणारच हा विश्वास जागृत झाला आहे. याचबरोबर पाटील यांनी यावेळी दिनांक 1 जानेवारी 2024 पासून जिल्ह्यातल्या 452 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची घोषणा केली. जिल्हा प्रशासनातला प्रत्येक शासकीय विभाग विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्या लाभार्थ्यांना आवश्यक तो शासकीय योजनेचा लाभ देईल. या कामात ठाणे जिल्हा अग्रेसर राहील. हा कार्यक्रम प्रसंगी विकसित भारत संकल्पनेबाबतची सामूहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमस्थळी स्टेट बँक ऑफ इंडिया, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सही पोषण देश रोशन, आरोग्य विभाग, आयुष्यमान भारत योजना, क्रीडा बॅडमिंटन प्रशिक्षण, प्रधानमंत्री आवास योजना, आदिवासी विकास प्रकल्प शहापूर, ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी प्रात्यक्षिक या विषयाबाबतचे स्टॉल उभारण्यात आले होते. या ठिकाणी लाभार्थ्यांची नोंदणी देखील करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी देशातल्या 130 कोटी जनतेने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. एक पाऊल पुढे टाकणे म्हणजे देशातल्या प्रत्येक नागरिकाला विकासाच्या झोतामध्ये आणणे ही आपली प्राथमिक गरज आहे. यासाठी पंतप्रधानांनी ज्या योजना तयार केल्या आहेत त्या योजनांचा लाभ समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता ही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन ठाण्यातल्या ठाणे रेल्वे स्थानक येथे करण्यात आले होते. या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबिरार्थींशी ऑनलाईन प्रणालीमार्फत संवाद साधला. त्यांनी शिबिरातल्या सर्व स्टॉलना भेटी देऊन योजनांचे स्वरूप,
लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घेतली. ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना, त्या योजनांसाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांपर्यंत या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी सशक्त भारत घडविण्यास हातभार लावावा, असेही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. तसेच आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी देखील नागरिकांशी संवाद साधत या यात्रेच्या माध्यमातून सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी PM उज्ज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी आणि अपग्रेडेशन, PM स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन ई-बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर देण्यात आली. आरोग्य शिबिर, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीतील विविध ठिकाणी सुरू राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी डिजिटल स्क्रीन असलेला रथ सज्ज करण्यात आला आहे. तसेच ठामबाग क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा रथ दररोज विविध ठिकाणी जात असून या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जात आहे. तसेच गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जात असून याला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खासगी शिक्षक अजित कुमार साहू याला बेड्या ठोकल्या आहेत. अजित कुमार साहू हा त्याच्या गावी उडीसाला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक अजित कुमार साहू जनरल नॉलेज या विषयाचे कोचिंग क्लासेस घेतो. या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका 8 वर्षीय मुलगी क्लासहून घरी आल्यावर अस्वस्थ होती. तिची मानसिक स्थिती बघून तिच्या नातेवाईकांनी तिची विचारपूस केली. आधी तर मुलगी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती, मात्र तिला तिच्या नातेवाईकांनी विश्वासात घेतले. त्यानंतर तिने जे काही सांगितले ते ऐकून सर्वांना धक्काच बसला. तिच्या सांगण्यानुसार तिच्यासोबत काही दिवसांपासून गैरप्रकार सुरू होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता. लैंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर ती ज्या ठिकाणी क्लासला जाते त्या क्लास शिक्षक तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. मुलीने ही बाब सांगितल्यावर मुलीच्या नातेवाईकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी त्वरित संबंधित शिक्षक अजित कुमार साहूला अटक करण्याकरता पोलीस पाठविले. पोलीस त्याच्या घरी पोहोचले त्यावेळी तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलीस अधिकारी सुनील तारमळे यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणात अजित कुमार साहूला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेकडची वाहतूक कोंडी फोडण्याकरता MMRDAच्या माध्यमातून रिंग रोड तयार केला जात आहे. या रस्त्याचा अंतर्गत वापर वाहन चालकांकडून केला जात असला तरी दुर्गाळीजवळील डम्पिंग ग्राउंड हटलेले नसून अनेक ठिकाणी जागेच्या वादात रस्ता रखडला आहे. मात्र या रस्त्यावर हुल्लडबाजी, स्टंटबाज तरुणांकडून पार्ट्या जोडल्या जात असून धूम स्टाईलने दुचाकीच्या रेस लावल्या जात आहेत. यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याबरोबरच या तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो. यामुळे कंटाळलेल्या वाडेघर ग्रामस्थांनी चक्क रस्ता बांबू बांधून वाहतुकीसाठी बंद केला आहे. वाडेघरकडनं दुर्गाडीकडे जाणारा रिंग रोड हुल्लडबाज तरुणांच्या जाचाला कंटाळून हा रस्ता बंद करत असल्याचे बॅनर रहिवाशांनी लावले आहेत. या रस्त्याच्या दुभाजकावर मद्याच्या बाटल्यांचा खच पडला असून नशेत वाहने चालवण्यामुळे वाहनांच्या अपघातानंतर पडलेल्या काचा देखील या तरुणांची हुल्लडबाजी दाखवून देत असल्याने वाहतूक विभागासह पोलिसांनी या हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत बोलताना चिंतामण निजेकर यांनी हे तरुण अतिशय वेगाने गाड्या चालवतात. अनेक अपघात त्यांच्या गाड्यांमुळे झाले आहेत. अपघातग्रस्तांना वाचवण्याकरता आम्हालाच धावावे लागते. गर्दुल्ले वाद घालतात. चालणाऱ्या लोकांना धक्का मारून त्याच वेगाने दुचाकीचा पळून जातात. त्यांना यावर घालण्याकरता अनेकदा तक्रारी केल्या आहेत. आता दुर्गाडी डम्पिंगकडून रस्ता बंद असताना इकडे दुचाकी चालकांनी गाड्या चालविण्याचा प्रश्नच नाही. रस्त्यात पथदिवे फोडून अश्लील टाळे सुरू असतात. यामुळे गावातल्या नागरिकांना तोंड लपवून रस्त्याने जावे लागते. यामुळे कंटाळून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ठाण्यात होम मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन. या कार्यक्रमाला रुपाली चाकणकर यांची उपस्थिती. आमचे सरकार महिलांच्या संरक्षणाला प्राधान्य देणारे आहे.
त्याकरता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाण्यात केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस चांगले काम करत आहे. ठाण्यात आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे चांगले काम सुरू असून येथे पक्ष चांगले काम करेल, असे चाकणकर पुढे म्हणाल्या. राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने होम मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्ते जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला हे उपस्थित होते. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मुलीच्या 2 मित्रांच्या मदतीने पत्नीने पतीला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. कल्याण पूर्वेतल्या विजयनगर परिसरात एका घराला आग लागली होती. पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी आग विझवण्याकरता दाखल झाले. घराची आग विझविण्यात आली. मात्र आग विझवल्यानंतर अतिशय धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या घरात पत्नीने आपल्या मुलीच्या 2 मित्रांच्या मदतीने आपल्या पतीला ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घरात आग लागली. पती हरिश्चंद्र पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पतीच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पत्नी अश्विनी पवार हिला अटक केली आहे. या प्रकरणात अश्विनी पवार हिला साथ देणाऱ्या 2 तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. हरिश्चंद्र पवार यांना जाळण्याकरता नक्की कोणत्या पदार्थांचा उपयोग केला आहे याचा देखील पोलीस तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत शहापूर, मुरबाड आणि कर्जत येथील धान्य खरेदी केंद्रांमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश आमदार संजय केळकर यांनी केल्यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी अशा 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात यापूर्वीच 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात हा घोटाळा झाला असून SIT स्थापन करून चौकशीची मागणी केळकर यांनी केली आहे. महामंडळाच्या शहापूर कार्यालयामार्फत 2020-21 या वर्षात धान्य खरेदी योजनेत 5,633 क्विंटल धान्याचा घोटाळा झाला होता. ही बाब आमदार संजय केळकर यांनी उघडकीला आणून अधिवेशनात कारवाईची मागणी केली. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याशी चर्चा करून SIT चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार विजय गांगुर्डे, तत्कालीन अपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यासह आशिष वसावे आणि गुलाब सदीर यांना निलंबित करण्यात आले. आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत केवळ शहापूरच नव्हे तर ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातल्या केंद्रांवर शेकडो कोटींचा धान्य घोटाळा झाल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे यश येत असून नुकतेच शहापूर, मुरबाड आणि कर्जत येथे 11 कोटी 48 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी 14 जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा यांचा समावेश आहे. शहापूर तालुक्यातल्या किन्होली पोलीस ठाण्यात साखरभाव खरेदी केंद्रात 5,120 क्विंटल धान्य घोटाळा आणि 12,803 बारदाना असे मिळून 1 कोटी 60 लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा, सचिव संजय पांढरे, केंद्रप्रमुख जयराम सोगीर, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार विजय गांगुर्डे, तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड आणि तत्कालीन विपणन निरीक्षक समाधान नागरे अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली बॅरिस्टरी पदवी वगळता त्यांच्या इतर सर्व पदव्या या अर्थविषयक आहेत. आपल्या देशाने जगाला जे मोठे अर्थज्ञ दिले त्यातले सर्वश्रेष्ठ अर्थज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी PhDसाठी संघराज्य व्यवस्थेबद्दल केलेले संशोधन लेखन हे अत्यंत सखोल आणि विस्तृत आहे. त्यांचा भारतीय रुपया प्रश्न उगम आणि उपाय हा ग्रंथ तर आम्हाला पूर्ण समजला असा दावा आजही कुठला अर्थतज्ञ करू शकणार नाही, असे प्रतिपादन अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान परिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विचारमंथन व्याख्यानमालेतले 11वे पुष्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ञ माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान आयोजित केले होते. जागतिक अर्थप्रणालीचा प्रचंड अभ्यास असणारे बाबासाहेब आपल्या देशासाठी कोणती आर्थिक प्रणाली योग्य ठरेल याचे स्पष्ट निदान करणारे भविष्यवेधी अर्थतज्ञ असल्याचे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी नमूद केले. अर्थतज्ञ आणि अर्थप्रशासक या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे सहज सोपे उदाहरणे ते समजावून सांगत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ पुस्तकी अर्थतज्ञ नव्हते तर कार्यकुशल प्रशासक देखील होते. भारतातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर आंबेडकर होते. देशात एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना, कामगारांच्या कामाचे तास 12वरून 8 तास करणे आणि महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती पुरवठा हे सर्व त्यांच्या प्रयत्नातून झालेले बदल आहेत. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधात बोलताना ते म्हणाले, काही विषयात या दोघांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी देशाच्या हिताबाबत त्यांनी कायम एकत्र काम केले. मोठी माणसे देशाचा विचार करताना वैयक्तिक विचार संघर्ष बाजूला ठेवून संपूर्ण देशाच्या हिताचा विचार करतात. हे अनेक उदाहरणांना पटवून देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचे विविध प्रसंग डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी सांगितले. सन 1942 ते 1946 या कालावधीत व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मजूर खात्याचे मंत्री होते. या खात्याबरोबर जलसिंचन आणि ऊर्जा विभागसुद्धा या मंत्रालयाला जोडले गेले होते. या तिन्ही महत्त्वाच्या विभागांच्या नियोजनाचा पाया डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यकाळात घातला गेला. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी काम पाहिले. भारताची श्रम, जल, वीज बहुउद्देशीय धरण प्रकल्पाची संकल्पना प्रथम बाबासाहेबांनी मांडली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यघटनेच्या सर्वसमावेशक निर्मितीचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी करू शकले नसते असे काढलेले उद्गार हे बाबासाहेबांच्या एकमेवाद्वितीय कार्यकर्तृत्वाचे द्योतक असल्याचे सांगत डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांना ब्रिटिश चरित्रकारांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे संबोधले आणि ते पुढे रूढ झाले अशी ही माहिती दिली. या कार्यक्रमास व्याख्यानाला ठाणेकर रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रेक्षक हो, आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता. पाहूयात काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. धान्य खरेदी केंद्रांमध्ये झालेल्या कोट्यावधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, 14 जणांवर गुन्हे दाखल.
तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे कंटाळलेल्या वाडेघर ग्रामस्थांनी चक्क रस्ता बांबू बांधून वाहतुकीसाठी केला बंद आणि ब्रिटिश चरित्रकारांनी बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संबोधले डॉक्टर नरेंद्र जाधव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.